मित्रांनो नमस्कार। आज आहे रविवार, तर आज स्पेशल व्हिडिओ होणार आहे आजचा। आम्ही आज आलेलो आहे आमच्या रानात शेतावरती। तर आज मस्तपैकी गावरान कोंबड्याचा बेत आहे। ते बघा ते तिकडे घेऊन चाललेले सगळं सामान डोक्यावरती, आणि हे बाकीचं सगळं शिजवायचं सामान आम्ही घेऊन चाललोय। आणि गार पाण्याची सोय म्हणून बाटलीला कापड लावणे ओलं केलंय, आणि शेतामध्ये आता शिरतोय आम्ही। आणि आमचं शेत बघा कसं डोंगराच्या साईडला आहे, म्हणजे डोंगराच्या कुशीतच आहे। आणि बरोबर खाली जर बघितलं शेताच्या, तर एक मिनिट तुम्हाला दाखवतो। जागेची साफसफाई चालू आहे, जागेची साफसफाई करते ती, आणि तुम्हाला दाखवतो। अजून कोणीतरी काहीतरी इथं ना उंबराच्या झाडाला ना शेतामध्ये कोणीतरी बेरच्या बाटल्या बांधल्यात। हे बघा बेरच्या बाटल्या बांधल्यात। आणि आमचं गाव आहे ना, गाव शेतापासून भरपूर लांब आहे। म्हणजे त्या डॅमच्या पलीकडच्या साईडला गाव आहे आमचं। तुम्हाला जे दिसत असेल तिथं जी घरं दिसतं ते गाव आहे, म्हणजे तिथं पण नाही, त्याच्या पुढे आहे अजून। पण यायला आम्हाला काही सोय नाही, तर चालत नाही, तर मग टू व्हीलरवरती यावं लागतं। रस्ता एकदम खराब आहे, तर येण्यासाठी खूप कसरत करावी लागते लय, म्हणजे लय। आता याची साफसफाई झालेली आहे बऱ्यापैकी झाली। मदत करतो, मग व्हिडिओ कोण करणार? लोकांना दाखवायचं आपण काय काय करणार आहे। सगळी साफसफाई झालेली, मस्त झाडाची, पिंपळाच्या झाडाची ही सावली आहे। आणि या सावलीत आम्ही आता स्वयंपाक करणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चला तर आपण तयारी करून घेऊया। लाकूड अरे त्या समोरच्या झाडाचं ते तिथंच बघून भेटते का काय? इथं आमचे देव आहेत शेतावरचे। आता फाटी बघतोय आपण, चला फाटी बघायची। रसपंतले आणि हे पण आहे, काटे कुठले आहेत इथं दिसतात लाकडं आपल्याला। थोडेसे लाकडं जमा करून घेऊन जाऊ। तिकडे एक मोठं लाकूड दिसले, लाकूड आता आणायचं चाललंय। तिला एकटीला येत नाही वाटतं, ती मला म्हणली चला। हो तर काही ते एक लाकूड आहे मोठं, स्वयंपाक होईन त्याच्यावर। उचल घ्या। अरे माझ्या बोखंडी, अरे ह्याच्यावरती स्वयंपाक होईन अख्खा, पण ते तोडायला आता काहीतरी कोयता पाहिजे। आहे का? चूल पेटवायला ना शेण, वाळलेलं शेण आहे, ह्याला आम्ही खांड म्हणतो। खांड तुम्ही काय म्हणता सांगा आम्हाला। ते हे चूल पेटवायला बरं पडतं, एक नंबर, लय फास्ट चूल पेटते। पण हे बोलले अरे सुकलेलं तिकडं त्या ते बघ पडलेत ना बाजूला। नाही हे नाही शेतात आहे ना आपल्या सुकलेलं। हा हे इथनं पण घे ना। हा चुल्ले भारी पेटते। हे लाकूड पण घ्या ना। चल हे लाकूड घेतो ना एक मोठं, हे काय मोठं लाकूड घेऊ ना। तो फोन घे, तो फोन खिशात ठेवा ना। कुठे फोन? तिकडं गेलो होतो आम्ही शेतामध्ये, हे फोन विसरले इथं गाडीमध्ये। नाही येतात माणसं, येत नाही म्हणजे न्यायला कोणी पण नाही। इथे बाई खांड घे, हे इथं खांड लाकूड पण आहे, हे लाकूड पण घे जमलं तर। हे काय पाय बसला। चला हे आलेत आता, लाकडं घेऊन आलेत। डोक्यावर ऊन आले तर गरमी खूप लय झाली। आता आपली बास होती निवडी लाकडं, काय तेव्हा कोंबडं तर शिजवायचंय। हे काय खांड पण आणलेत आपण, नळ्या खांड
काय काय नळ्या नुळ्या खांड खुंड. बर, चला आता आपली माणसं कधी जातात त्यांची वाट बघतोय आम्ही. पिंपळाचं झाड आहे ना. हा, व्ह्यू बघा किती मस्त छान आहे. पावसाच्या टायमिंगला पाणी भरपूर वरती असतं, तर पाऊस नसल्यामुळं अरे बापरे, पाऊस नसल्यामुळं पाणी खाली गेलंय, नंतर पाणी भरपूर असतं. हे आमच्या गावात नाही, फक्त हे एकच घर आहे जे इथं एकदम लांब आहे. इथं म्हातारा राहतात ना, एकटेच फक्त ती माणसं शेताजवळ राहतात, बाकी सगळी पार तिकडं त्या गावात राहतात. तिकडं गाव तिकडे तिकडे नाही गाव, तेव्हा तिकडे खाली कुठं, हा मग तेच ना तिकडचा एरिया अख्खा. हा सॉरी हा तिकडे गाव, ते पलीकडे दिसते ते गाव आहे. हा, ते पलीकडं गाव आहे, तळाच्या पलीकडं गाव, आणि ही माणसं इथं राहतात एवढं लांब. आपली माणसं कधी यायची, आपण चूल करायची, काळे पडायचो. चला दगडी शोधायचं काम सुरू करा. चुलीसाठी पहिला दगड आलेला आहे. ठेवायची कुठे पण काय माहित नाही, असं नको आपण आणले चुकीचं मांडले. दुसरा दगड हळू अजून एक झाली चूल तयार. आता माणसांची वाट बघतोय, कोंबड्याची पण वाट बघतोय. आणि चूल तयार झाली, त्याच्यावरती आपलं पातेलं बसतंय का बघतोय, बघितलं आणि बसतंय व्यवस्थित. आणि आमची आई पण आली, डोक्यावरती कळशी आहे, मागं आमची आजी आहे. आता येते पाणी वगैरे आणले त्यांनी आता इथून तळ्यावरून येताना. डोक्यावर एवढं लांब पाणी आणले. काय करते? बुडी लावते. बुडी म्हणजे चुलीच्या काय बुडी पातील्याला लावी ते का चुलीवर ठेवायचं. त्याने काय होतं? हे शिजायचं, काळं कोंबडा पडत नाही. कोंबडा शिजवायचा. नाही पण बुडीने काय होतं? कोंबडा शिजत काळं नाही होत, काळं. भांड का? भांडं काळं नाही होत. हा. कांदा कापून झाला ना. आता टोमॅटो. हो थांबा, सोडायला तो. चला कोंबडा कापलाय, थांबा सगळे नका पुढे हा मसाले आहेत सगळे. कांदा चिरलाय, हा एक मोकार बैल. चला हा टाकायचं थोडस, छान लागतं. टाका. हळद आणि मीठ टाकले ना. चलो अभी मिक्स करो, ते नंतर राहतच, पहिलं मिक्स करा, नाही तर इथं करपून जायचं सगळं. बस लवकर शिजलं चांगलं. हा चला आता हे शिजवायला टाकू. चव लागती. चला तर वाफायला ठेवले. खाली करपून दिसत नाही तर झालं पाहिजे. हा एक जण भूक लागलेली. चांगलं तापू द्या खाली. हा फडक लागून तापू दे. आपला कोंबडा शिजतोय तोपर्यंत इकडं आपली सगळी मसाल्याची तयारी करू आपण. सगळे मसाले पुड्यामध्ये भरून आणलेत. एकदा का आपलं कोंबडा शिजला की मग हे सगळे मसाल्यामध्ये मस्त वेगळं टाकून फ्राय करून खायचं. आता पाणी तापत आलेले, चांगली उकळी आली पाण्याला. आता आपण काय करणार आहे, झाकण काढायचं आणि सगळं पाणी त्या आतमध्ये जे आपलं मटण शिजतंय त्यात टाकायचं.
गावरान कोंबड्याचं असल्यामुळे त्याला आपण मटण म्हणतो, म्हणजे इथं गावात लोक तसं मटण म्हणतात. नाहीतर मग जे नाही का पोल्ट्रीचे ते चिकन. आता चला आपण पाणी टाकूयात आतमध्ये. पाणी टाकलेलं आहे आतमध्ये. हे आयनी पाणी आहे. आता हे शिजल्यानंतर मग आपण मस्तपैकी याच्यामध्ये मसाले टाकून बनवणार आपलं चिकन. ओके, तर चिकन शिजलंय मस्त मस्त. मसाला जे काही मसाले होते आपल्याला ते सगळे टाकले आपण. पाणीवाला अजून येईन. हा ना, किती वेळ आले आता. टाका आता डायरेक्ट. तास नाही का काय पक्क करायचं. हा मग काय, हलवा चांगलं. मीठ घालायचं मला. थोडं शिजून द्यायला लागलं. थोडं पाणी टाक, थोडं. थांब बस. नाही काय घातलं पाणी, या ना की. आता आपण थोडा वेळ परत थोडं शिजायला ठेवूया. मग आपलं चिकन रेडी. जेवण रेडी झालं आपलं. आणि कांदा काकडी टमाटा आहे त्याच्यामध्ये होत. एक घास का काय पोळी पोळी रस्सा. चांगलं झालं जेवण. घेतलं. व्हेजिटेरियन माणूस आहे. व्हेज खातो नुसतं. व्हेजिटेरियन माणूस. माळकरी म्हणायचं. हे बघा, खाऊन दाखव. बाटल्या कशा वाजतात. हे ठेवायचे ना. द्या आम्हाला. असा वारं जरा कमी. रे बाबा, वारं गरजतोय. नाही पडायचं बोले. या म्हणायचं मंडळी जेवायला. जेवाया रे, मी सांगितले. चांगला आहे का एकच नंबर. बघ, मी नसतो आलो तेवढं भारी नसतं जेवण. अहो तुम्ही नव्हते त्याच्यामुळे भारी झालं. तुम्ही मगच बसून नव्हते ना. हा ना, बनवताना तुम्ही होते का. नाही ना, म्हणून बरं. शेतावर जेवाय बसलं. किती वर्षांनी घातलं जेवण. 3 वर्षांनी. आळणी आले रे आपलं. आमची गुळवणी आहे ना. मीठ पाहिजे तुम्हाला. आहे का मिठा इकडे. मला नाही आवडत गुळ. जपून प्या आता पाणी. हो ना. आता बंद करा. खाऊन घ्या पहिले. खाऊ दे ना, ताट संपू दे ना. मग ताट संपत. आमटी पण चांगली झाली. दिसते ना, कलर दिसतो ना आमटीचा. आणि नुसते हाडकं दिले काय मला. बघा आता, बघा आता. नुसते हाड दाखवते मला. निवडून दिले का तुला. कोंबड्यालाच नुसते हाड होते काय. कसा कोंबडा होता मग ते हाड माहिती का. कावळा कोंबडा. खाते
थोडं मीठ पाहिजे आपल्याला थोडं आहे की